29 मे 1929 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे आले होते। ते कशासाठी आले होते नेमके की या जिल्ह्यामध्ये एक महार परिषद आयोजित करण्यात आली होती जळगाव जामोद येथे, आणि त्यानंतर इथल्या लोकांनी पातुर्डा येथील या लोकांनी पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना कळवले होते आणि पाणी पिण्याच्यासाठी कुठल्याही व्यवस्था नसल्याने त्यांना ते कळवण्यात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं पातुर्डा येथे बचूराम दाभाडे यांच्या घरी इथे आले होते। त्यानंतर इथल्या पाण्याची व्यवस्था पाहिल्यानंतर दलितांना पाणी पिण्यासाठी मज्जाव केला जात होता या विहिरीवरती, व ते नदी नाल्याचं पाणी पित असलेलं दिसत असलेल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विहिरीवर येऊन इथले स्वतःच्या हाताने पाणी काढून इथल्या दलितांना पाणी पाजलं होतं। नेमकं ती घटना काय होता, घटनाक्रम कसा होता, त्या घटनेचे जे माहिती असणारे लोक जे आपल्यासोबत आहेत पातुर्ड्यामधली, आपण त्यांना विचारून नेमके त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ही घटना काय होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशासाठी आले होते नेमके या पातुर्डा गावात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस जवळपास धर्मांतराची चळवळ चालू होती आणि बक्षुरामजी दाभाडे हे बाबासाहेबांचे सहकारी असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबा इथं धर्मांतर चालू आहे, आणि त्याचबरोबर महार परिषदेचं आयोजनसुद्धा जळगाव जामोदला केलं होतं। तर त्यावेळेस बाबासाहेब इथं आले आणि इथं 2 दिवस मुक्कामी राहताना इथं जे आमचे म्हणजे पूर्वजांना जे पिण्याचा पाण्याचा जो अधिकार नव्हता तो बाबासाहेबांनी ह्या विहिरीमुळे मिळवून दिला आणि पाणी हे मोकळं केलं। तसेच कौताबाई नामक मुलीचं म्हणजे बक्षुरामजी दाभाडे यांच्या मुलीचं लग्नसुद्धा बाबासाहेबांनी लावून दिलं इथं। आज त्यांची मुलं बी IPS आहेत, समजा पदावर आहेत सध्या। आणि त्याचबरोबर म्हणजे हे जे छूत अछूत जो काही प्रकार त्यावेळेस चालू होता त्यावेळेस बाबासाहेबांनी इथं येऊन मोठी क्रांती केली। म्हणजे जवळपास मला तर असं वाटतं की बाबा विदर्भामध्ये कुठं समजा 2-3 दिवस बाबासाहेब मुक्कामी राहिलेले नसतील, पण इथं पातुर्डा भूमी आमची एवढी पावन झालेली आहे की आज त्यांच्या पावनभूमीमुळे आज आमचं पातुर्डा गाव हे एक महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या नावलौकिकावर एक मोठं एक नक्कीच इथे बाबासाहेब इथे पातुर्ड्यामध्ये आले होते। जळगाव जामोद इथे महार परिषद आयोजित केली होती, नेमकी ती कशासाठी केली होती, काय होतं? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस एक दलिताचे जर नेते नव्हते तर पुऱ्या एक भारताचे नेते होते। त्या टायमाला एक दलित म्हणून एक बाबासाहेबांना एक हिंद वागण्याचा दर्जा होता। तसेच आमच्या विदर्भातील बुलढाणा डिस्ट्रिक्टमधील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गाव या ठिकाणी 29 मे 1929 रोजी जळगाव या ठिकाणी महार परिषद घेण्यात आली। त्या अनुषंगाने तसेच आमच्या इथं एक धर्मांतराची वाटचाल चालू होती, त्या वाटचालाच्या अनुषंगाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी आम्ही एक परिषद घेतली। आणि त्या टायमाला जे दलित लोकांना जे आपल्या लोकांना जे हिंद दर्जाची जी वागणूक होती त्या वागणुकीमुळे आपल्याला पाणीसुद्धा प्यायला नव्हतं, जनावराला भेटत होतं पण आपल्या माणसाला भेटत नव्हतं पाणी। म्हणून या ठिकाणी आपली ही जी विहीर आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने आम्ही हे खुली केली आणि दलितांसाठी या पाण्याचा प्रश्न मिटवला। तर हे गावकरी होते पातुर्डा येथील, त्यांनी जो घटनाक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे कशासाठी आले होते नेमकं हा घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे। कॅमेरामॅन सुनील मिरसा, मी संजय जाधव, साम TV, पातुर्डा, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।